गेली निघावया इतुक्यात बाबा काढिती 3 रुपये आपुले खिशातून पितळ्यास निकट बोलावून बोलती वचन ते परिसा बापू तुझला पूर्वी 2 दिधले ती म्या त्यात हे 3 ठेवून त्यांचे करी पूजन कृतकल्याण होसील पितळे रुपये घेती करी प्रसाद जाणोनी आनंदे स्वीकारी लोटांगणी येत पायांवरी म्हणती कृपा करी महाराजा मनी उदेली विचार लहरी माझी तोही प्रथम फेरी बाबा हे वदती कायतरी हे मज निर्धारी कळेना बाबांस पूर्वी नाही देखिले पूर्वी 2 कैसे दिधले अर्थावबोध काहीच न कळे विस्मित पितळे मनी झाले कैसी व्हावी परिस्फुटता वाढली मनाची जिज्ञासुता बाबान लागू देत पत्ता राहिली मुग्धता तैसीच संत सहज उद्गारले जरी तरी ते वाणी होणार खरी जाणीवही पितळ्यांचे अंतरी म्हणून विचारी ते पडले परी पुढे हे मुंबापुरी गेले जेव्हा आपुले घरी होती घरात एक म्हातारी जिज्ञासा पुरी ती करी म्हातारी पितळ्यांची माता सहज शिर्डीचा वृत्तांत पुसता निघाली 3 रुपयांची वार्ता संबंध कथा जुळेना विचार करिता स्मरण झाले मग म्हातारी पितळ्यास बोले आता मज यथार्थ आठवले बाबा बोलले सत्य ते आता त्वा तुझ्या मुलास नेले शिर्डीस साईंचे दर्शन करविले तैसेच पूर्वी तुझ पित्याने वहिले होते नेले अक्कलकोटी तेथील महाराजही सिद्ध परोपकारी महाप्रसिद्ध अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध पिताही शुद्ध आचरणी घेवोनी तव पित्याची पूजा प्रसन्न झाला योगी राजा 2 रुपये प्रसाद काजा दिधले पूजा कराया हेही पूर्वील रुपये 2 स्वामींनी बाळा तुझ लागोन दिधले होते प्रसाद म्हणून पूजनार्चन करावया तुमचे देवदेवतार्चन त्यात हे होते रुपये 2 करीत असत नेमे पूजन अतिनिष्ठेने वडील तुझे तयांची निष्ठा मी एक जाणे वागत गेले निष्ठेप्रमाणे तयांच्या पश्चात पूजा उपकरणे जाहली खेळणी मुलांची निष्ठा उडाली देवावरची लाज वाटू लागली पूजेची पूजेसी योजना झाली मुलांची दाद रुपयांची कोण घेई ऐसी कित्येक वर्षे लोटली रुपयांची त्या बेदाद झाली आठवणही साफ बुजाली जोडी हरवली रुपयांची असो तुमचे भाग्य मोठे साई विषे महाराजची भेटे पुसावया विस्मरणांची पुटे तैसीच संकटे निरसाया तरी आता येथून पुढे सोडून द्यावे तर्क कुडे पहा आपल्या पूर्वजांकडे नको वाकडे व्यवहार करीत जा रुपयांचे पूजन संत प्रसाद माना भूषण समर्थ साईंनी ही पटविली खूण पुनरुज्जीवन भक्तीचे ऐकता ही मातेची कथा परमानंद पितळ्यांचे चित्ता ठसली साईंची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची मातेचे ते शब्दामृत नष्ट भावना करी जागृत देई पश्चात्ताप प्रायश्चित्त भावी हित दर्शवी असो होणार होऊन गेले पुढे कार्यार्था संती जागविले मानुनी तयांचे उपकार भले सावध राहिले निज कार्या ऐसीच एक आणिक प्रचिती कथितो पर्येसा स्वस्थ चित्ती भक्तांच्या उच्छृंखल मनोवृत्ती बाबा आवरिती कैशाते गोपाळ नारायण आंबडेकर नामे एक भक्त प्रवर आहे बाबांचा पुणेकर परिसा सादर तत्कथा आंग्ल भौम सरकार पदरी अबकारी खात्यात होती नोकरी 10 वर्षे भरतापुरी बैसले घरी सोडूनी दैव फिरले झाले पारखे सर्व दिवस नाहीत सारखे आले ग्रहदशेचे गरके कोण फरके न भोगिता आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकर पुढे नशिबी आले जव्हार होते जेथे अंमलदार तेथेच बेकार जाहले
नोकरी आळवावरचे पाणी पुनश्च पडावे कैसे ठिकाणी. प्रयत्नांची शिकस्त त्यांनी पाहिली करूनी त्यावेळी. परीन आले तयाही यश निश्चय ठरला राहावे स्ववश. आपत्तीचा झाला कळस जाहले हताश सर्वापरी. वर्षानुवर्ष खाली खाली सांपत्तिक स्थिती खालावली. आपत्तीवर आपत्ती आली दुस्सह झाली गृहस्थिती. ऐसी गेली वर्षे 7 सालोसाल शिर्डीस जात. बाबांपुढे गाऱ्हाणे गात लोटांगणी येत दिनरात्र. 1916 सालात वैतागुनी गेले अत्यंत. वाटले करावा प्राणघात शिर्डी क्षेत्रात जाऊनी. कुटुंब समवेत या समयास राहिले शिर्डीत 2 मास. काय वर्तले एके निशीस तया वार्तेस पर्येसा. दीक्षितांचे वाड्यासमोर एका बैलाचे गाडीवर बसले असता आंबडेकर. चालले विचार तरंग कंटाळले ते जीवितास. वृत्ती झाली अत्यंत उदास. पुरे आता हा नको त्रास. सोडिली आस जीविताची करुनिया ऐसा विचार. होऊनिया जीवावरी उदार. विहिरीत उडी घालावया तत्पर. आंबडेकर जाहले दुसरे कोणी नाही जवळा. साधुनिया ऐसी निवांत वेळा. पुरवीन आपुले मनाचा सोहळा. दुःखा वेगळा होईन आत्महत्येचे पाप दुर्धर. तरी हा दृढ केला विचार. परी बाबा साई सूत्रधार तेने हा अविचार टाळिला. तेथेची 4 पावलांवर एका खाणावळवाल्याचे घर. तयासही बाबांचा आधार तोही परिचारक बाबांचा. सगुण येऊनी उंबऱ्यावरती पुसे आंबडेकरांस ते वक्ती. ही अक्कलकोट महाराजांची पोथी वाचिली होती का कधी. पाहू पाहू काय ती पोथी म्हणून आंबडेकर हाती घेती. सहज पाने चाळून पाहती वाचू लागती मध्येच. कर्मधर्म संयोग कैसा विषय ही वाचावया आला तैसा. अंतर्वृत्तीत वाचण्या सरिसा उमटला ठसा तात्काळ. सहजासहजी आली जी कथा निवेदितो मी श्रोतिया समस्ता. तात्पर्यार्थे अतिसंक्षेपता ग्रंथ विस्तरता भयार्थ. अक्कलकोटी संत वरिष्ठ असता महाराज अंतर्निष्ठ. भक्त एक बहुव्याधिष्ट दुस्सह कष्ट पावला. सेवा केली बहुत दिन व्याधिविहीन होईन म्हणून. होईनात ते कष्ट सहन अति उद्विग्न जाहला. करूनी आत्महत्येचा निर्धार पाहून या रात्रीचा प्रहर. जाऊनी एका विहिरीवर केला शरीर पाततेने. इतुक्यात महाराज तेथे आले स्वहस्ते तयास बाहेर काढिले. भोक्तृत्व सारे पाहिजे भोगिले उपदेशिले तयास. आपुल्या पूर्वकर्माजोग व्याधी कुष्ठ क्लेश वा रोग. जाहल्या वीण पूर्ण भोग हत्यायोग काय करी. हा भोग राहता अपुरा जन्म घ्यावा लागे दुसरा. म्हणून तैसेच साहे कष्ट जरा आत्महत्यारा होऊ नको. वाचून ही समयोचित कथा थक्क जाहले आंबडेकर चित्ता. जागीच वरमले अवचिता बाबांची व्यापकता पाहुनी. आंबडेकर मनी तरकले पूर्व अदृष्ट पाहिजे भोगिले. हेच योग्य प्रसंगी सुचविले साहस योजिले न भले ते. जैसी वाचा अशरीरिणी तैसीच या दृष्टांताची करणी. हेत जडला साईंचे चरणी अघटित घटणी साईंची. सगुण मुखे साईंचा इशारा हा अकल्पित पुस्तकद्वारा. यावया विलंब लागता जरा होता मातेरा जन्माचा. मुकलो असतो निज जीविता करीतो दुर्धर कुटुंब घाता. स्त्रियेवरी ओढवितो अनर्था स्वार्था परमार्था नागवतो. पोथीचे करुनिया निमित्त बाबांनी केले सगुणास प्रवृत्त. आत्मघातापासावचित्त परावृत्त केले की. प्रकार ऐसा जरी न घडता बिचारा व्यर्थ जीवास मुकता. परी जेथे साईं सम तारिता काय तो मारिता मारील. अक्कलकोट स्वामींची भक्ती या भक्ताचे वडिलांस होती. तीच पुढे चालवा ही प्रचिती आणून देती त्या बाबा. असो पुढे बरवे झाले हेही दिवस निघून गेले.
ज्योतिर्विद्येत परिश्रम केले फळही आले उदयाला. साई कृपा प्रसाद पावले पुढे आले दिवस चांगले. ज्योतिर्विद्येत प्रावीण्य संपादिले दैन्य निरसले पूर्वील. वाढले गुरुपदी प्रेम जाहले सुख कुशल क्षेम. लाधले गृहसौख्य आराम आनंद परम पावले. ऐसे अगणित चमत्कार एकाहून एक थोर कथिता होईल